नमस्कार मित्रांनो, तर आज बनवूया आपण पापलेट फ्राय। तर पापलेट फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तर आलं लसणाची आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर हळद, आगरी मसाला, त्यानंतर मीठ आणि थोडं गरम मसाला आणि लिंबू। आता आपण पापलेटला सर्व मसाले लावून घेऊया। सर्वप्रथम आपण लिंबू लावून घेऊया, लिंबूचा रस। त्यानंतर लावायचं आपल्याला आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया आपण। त्यानंतर सर्व मसालेला टाकून घेऊया आपण त्यामध्ये। आणि मसाले सुद्धा व्यवस्थित लावून घेऊया। तर पापलेटला आता मस्त मसाला लावून झालेला आहे। तर आपल्याला आता अर्धा तास ठेवायचे आहे मुरत। त्यानंतर आता पापलेट फ्राय करायचा आहे। तर आता पापलेटला कोट करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ वरावं लागणार आहे। त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तर चला आता आपण पापलेट फ्राय करूया। तर पहिल्यांदा आपण आता तेल घालूया। तर आता तव्यामध्ये तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला पापलेट घालायचे आहे। तर आता आपण तांदळाचे पीठ व रवा मिक्स करून घेऊया। त्यानंतर पापलेट त्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर पापलेट आता तेलामध्ये सोडूया। तर कमी गॅसवर हा तळून घ्यायचा आपल्याला पापलेट। वरून थोडीशी आता कोथिंबीर घालायची। तर पापलेट आता एका बाजूने झालेले आहे। आता आपल्याला पलटी करायचं आहे। त्याचा मस्त रंग आलेला आहे पापलेटला। तर पापलेट आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय झालेला आहे। तर आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।